हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आता सासवा सुनांचं ठीक आहे, जमत नाही कित्येक वेळा, सून दुसऱ्या घरातनं आलेली असते, हे सगळं ठीक आहे. पण कधी कधी आई मुलींचं सुद्धा जमत नाही, माहीत आहे का तुम्हाला? आता हेडिंग दिलेलं आहे मी, आमची आई मोलकरणीकडे कामाला जाते. हे एका मुलीनं सांगितलेले शब्द आहेत. त्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आई वडील इंदूरला असतात. वडील रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत. मुलगा आणि सून पण IAS आहेत. घरात आजी, 2 नातवंड आहेत. नात कॉलेजला जाते, नातू सॉफ्टवेअरमध्ये कशात तरी नोकरीला आहे. घरात 3-3, 4-4 स्वयंपाकघरात बायका आहेत कामाला. तरी त्या काकूंना सगळं करण्यात वगैरे अतिशय हौस आहे. आहेत त्या 80+, तरी खूप उत्साही आहेत. त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. करणं तरी खूप छान आहे. आता कामवाल्या बायका 8ला येतात. त्याचे आधी काय नातवंडांचं टिफिन, अमुक तमुक, सुनेला जायचं असलं की तिला, मुलाला सगळं त्या पहाटे 4 वाजता उठून करून देतात. म्हणजे बघा त्यांची एनर्जी असून. आणि त्यांचे मुलीचं पण लग्न झालेलं आहे. म्हणजे ह्या काकूंचे मुलीचं म्हणते मी, लग्न झालेलं आहे. तिलाही मोठा मुलगा आहे. म्हणजे ह्यांचे मुलाची मुलं कशी मोठी मिळवती आहे तसं तिचा पण मुलगा वगैरे आहे. पण तिला का नाही, आईवर सारखं, आमची आई भावाचं करतीये, सुनेचं करतीये, माझ्याकडे लक्षच नाही आहे. मी त्यांच्याकडे गेले तरी पाहुण्यांसारखी हॉलमध्ये बसते, काही दिलेलं खाते आणि येते, असं म्हणते. एक दिवस बोलताना ती म्हणाली, अहो आमची आई मोलकरणीकडे कामाला जाते, माहीत आहे का? आम्ही स्तब्ध झालो. तुम्हाला पण विचार आला असेल ना? ह्यांचे घरात एवढ्या मोलकरणी दिवसभर किचनचे कामाला 4-5 लोक आहेत. असं असताना ही बाई कशाला जाईल? मग मला राहावलं नाही बरं का. मी काकूंना विचारलं, अहो असं असं मंदा म्हणत होती, आमची आई मोलकरणीकडे कामाला जाते वगैरे, काय हे? तसं त्या म्हणाल्या, असं म्हणाली होती. मग तेही मला तर उलगडा करून सांगितलं. त्या म्हणाल्या, माझे मैत्रीण मोलकरणीकडे म्हणजे कामवाले बाईकडे सत्यनारायणची पूजा होती. तसं ह्यांना सगळ्यांना बोलावलं होतं. त्या मोलकरणीने ह्यांना काय सांगितलं होतं? काकू, त्यांना सगळे काकू म्हणतात, काकू प्रसादाचं एवढं तुम्ही करा. सत्यनारायणाचा प्रसाद आपल्याला माहीत आहे, सगळं सव्वा घालून आपण करत असतो. त्यामुळे प्रसादाचं एवढं तुम्ही घाला का. म्हणजे एवढी पुण्यवान, एवढी चांगली ही बाई म्हणून ते त्या मोलकरणीना किंवा कामवालीना ह्यांना रिक्वेस्ट केली, प्रसादाचं एवढं तुम्ही करा, बाकी काही नको. तसं ह्यांना पण आनंद वाटला. काय ते, अहो सत्यनारायण पूजेचा प्रसाद करायला मिळणं म्हणजे आपण पुण्य समजतो की चांगली गोष्ट आहे. ते म्हणताना हे सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवला. तेवढेसाठी ते मुलीनं उठवलं सगळीकडे, आमची आई मोलकरणीकडे कामाला जाते म्हणून. बघा, हे मुलगी, सुनेनं म्हटलं की आपण म्हटलं असतं, हां अशाच असतात सुना, हे मुलगी. आणि ह्याला कारण काय असं व्हायला, हे आम्ही जरासं खोलात जाऊन चौकशी केली. मग आम्हाला कुठेतरी थोडे धागेदोरे सापडायला लागले. ती लहान असताना, ती आणि तिचा भाऊ, आता तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते हो. त्यामुळे कसं घरातल्या घरात चिठ्ठ्या लिहितो का नाही, मुलांना फार असते. आमची नात पण बाबाला लिहिते चिठ्ठ्या, आय लव्ह यू डॅडी, अमुक तमुक वगैरे. तसं ते आई मुलगा चिठ्ठ्या लिहायचे. तेव्हा हे लिहिताना, हो मी तुझ्यावर खूप प्रेम करते, अमुक करते वगैरे लिहिलेलं होतं.
हे ना न कळत त्या मुलीनं बघितलेलं होतं, वाचलेलं होतं आणि तिचे डोक्यात फिट बसलेलं होतं. आईचं प्रेम भावाकडेच आहे, माझ्यावर तिचं प्रेम नाही, हे तिचे डोक्यात फिक्स बसल्यामुळे ती असं म्हणायला लागलेली होती. त्यामुळे मग तिला प्रत्येक बोलणे, प्रत्येक आईचे करणे तिला असं काहीतरी दिसायचं. आता मोलकरणीकडे कामाला जाते म्हटल्यासारखं प्रसाद करून देणं काही कामाला जाण्यात आलं का हो? आपल्याला सुद्धा कोणी विचारलं तर, आपल्या मोलकरणीने विचारलं तरी आपण हो बाई करून देतो, सगळं सव्वा लागते असं सांग, सगळं सांगू तिला. हेत काही चुकते का? नाहीये, पण विचार करायची पद्धत अशी असते. आणि हे विचार, या भावना लहानपणीचे कुठले तरी कटू आठवणीमुळे तशा फॉर्म झालेल्या असतात. असंच बोलताना एक दिवस सुधाताई म्हणत होत्या, सुधा बोडा, त्यांचं आपल्याला माहीत आहे, वडील लवकर गेलेले, आई लवकर गेली, MBBS झाल्यावर भाऊ गेला. मग त्या आमच्या आत्याकडे म्हणजे त्यांचे काकूकडे लहानाच्या मोठ्या झाल्या. तेव्हा एक दिवस काही बोलताना ऐकलं, अगं सुधाच्या हातात अरुणाला देऊ नकोस, तिनं आईला खाल्लं, बापाला खाल्लं, भावाला खाल्लं. आता त्यांचे जाणेला आणि ह्या तेव्हा त्या 8वीत होत्या, आता त्या 90+ आहेत. काय अर्थ आहे हो? कुठेतरी जोडण्यासारखं आहे का? म्हणून त्या म्हणाल्या, नंतर काकू अरुणाला घे म्हणाल्या तर मी घ्यायची, नाही ते मी ते बाळाचे जवळ सुद्धा जात नव्हते. असं कळत न कळत मुलांचे कुठेतरी एन्व्हायरमेंटमध्ये म्हणा, त्यांना आपण मोठं करताना म्हणा, ती दुखवली जातात. म्हणून घरातलं वातावरण आपण मोकळं ठेवायला पाहिजे. मोकळं वातावरण असलं की कसं, मुलं बोलू शकतात, सांगू शकतात, कुठलाही प्रश्न विचारू देत ना, मोकळेपणानं विचारू देत, त्यांनाही आपण मोकळेपणानं उत्तरं द्यायची. आणि हल्लीची मुलं तर खूप शहाणी आहेत, खूप खूप शहाणी आहेत. त्यामुळे जरा हे पटत नाही, म्हणजे फक्त सुना आणि सासवांचंच पटत नाही असं नाही. कित्येक ठिकाणी मुलाचं आणि आईचं, किंवा मुलीचं आणि आईचं, मुलीचं आणि बाबांचं कमी घडते का? म्हणजे बाबांचा संपर्क सारखा येत नसतो. बाबा कधी दुकानात घेऊन जायला, हवं ते आणून द्यायला असे भेटतात. आई कसं सारखं अभ्यासाला बैस, अमुक कर, होमवर्क झाला का म्हणून आईसारखा घरात त्यांना लावते कामाला. त्यामुळे ह्याच्यामुळे कुठेतरी त्यांना मनात असं निर्माण होते. त्यामुळे त्यांना सांगायचं, मी तुला सांगते म्हणजे कशासाठी, हे तुझे चांगल्यासाठी. मी नातीला अजूनही सांगते, तुला अभ्यास कर म्हणून आम्ही मागे लागतो, आमच्यासाठी नाही आहे. तू अभ्यास केला की तुझं चांगला होणार. तुझे बाबा कसे आता मोठे ऑफिसर झालेत, कोणी पोलीस येऊ देत, कोणी येऊ देत, त्यांना नमस्कार करतात. तुलाही असंच मोठं व्हायचं आहे ना, मग तुला अभ्यास केलीस तरच होते, माझ्यासाठी नाही. मी एवढंही स्पष्ट सांगते, मी नसणार आहे तेव्हा. मग ती तसंच बाबांना सांगते, आजी असं म्हणाली. मुलगा मला म्हणतो, कशाला ग असं बोललीस तिच्यासमोर? मी म्हटलं, आहे तर स्पष्ट सांगितलं. काय तिनं अभ्यास करायचा तिच्यासाठी, माझ्यासाठी नाही आहे काही. त्यामुळे आपण मुलांशी त्यांचं प्रेम करूया, लाड करूया, पण जरासं वास्तवाला पण जवळ त्यांना आणून ठेवूया, म्हणजे त्यांचे मनात पण कुठेही मिसकॉन्सेप्ट्स राहत नाहीत. आता तुम्हाला पण कळलं ना, माझी आई मोलकरणीकडे कामाला जाते म्हणजे काय. मी पण ऐकल्यावर एकदम, तुम्हाला पण हेडिंग वाचल्यावर तसंच झालं असेल. ह्या बाईकडे एवढ्या बायका किचनमध्ये कामाला असतात, ती मोलकरणीकडे कशाला जाईल कामाला, असं मुलांचं मिसअंडरस्टँडिंग असते. आता तरी ती मुलगी पण मोठी आहे, माझ्या मुलाचे वयाची आहे, 40-42ची.
तरी तिचे डोकेत अशा कल्पना अजूनही बसलेल्या आहेत. त्या पटकन जाणार नाहीत आणि तिनं पण प्रयत्न करायला पाहिजेत. लोकांनी काही म्हटलं तरी शेवटी या भावना बाहेर येण्यासाठी आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.